याचा रोपापासून जर व्हॅल्युएशन काढलं फवारणी वगैरे तर 50,000 रुपये खर्च आहे. हां आता ह्या मिनिटाला आता जून संपत आलेला आहे, अजून पावसाचा कुठं थेंब सुद्धा नाही. एक सांगू, सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तुमचं आरोग्य. नाही 4 रुपये हातात आले तर चिडचिड होती. हाच त्यांचा पिझ्झा आणि बर्गर आहे. तर नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आपण थोडीफार आता एका नवीन पिकाची आपण माहिती घेऊयात. तर इकडे यांनी लावली आहे फ्लॉवर. आता फ्लॉवरला लावून ऑलरेडी 20 दिवस झालेले आहे आणि आता त्या फ्लॉवरला ना आपल्याला खत टाकायचं आहे. तर इकडं खत तयार केलेलं आहे. तर आपण बघूयात कोणतं कोणतं खत आहे म्हणून. तर इकडे हे खत तुम्ही पाहू शकता. दादा कोणतं कोणतं खत आहे इथं? मला सांगितलं होतं की आपण आपल्या शेतीला 70% जैविक आणि एक 30 ते 40% रासायनिक खत देतात. तर इथलं जे दिसतंय ते वरचं काळं काळं हे गांडूळ खत. हे गांडूळ खत. त्याच्याखाली यारामिला कॉम्प्लेक्स, हां हे रासायनिक म्हणता येणार नाही त्याला, म्हणजे ग्रेड येते एक मायक्रोन्यूट्रनची. अच्छा. आणि त्याच्याखाली हां युरिया. 12-32-16 हे रासायनिक आपण एक 10 किलो घेतलेले. अच्छा 12-32-16. 10 किलो घेतलेले. 10 किलो किती किती पीक आहे म्हणजे किती आता समज- क्षेत्रासाठी? हां, ही जी आहे ही आपण एक असं समजतो 15 गुंठ्यासाठी एवढं खत घेतलेलं आहे. अच्छा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भुआश्र नावाचं एक जैविक खत आहे, तर ते जमिनीचा पोत सुधारण्याचं कार्य करतं. ते टाकलेलं आहे एक अर्धा किलो. आणि आता ह्या अर्धा किलो म्हणजे इतकं मिश्रण आपण आता कालून घेणार आहे, नाही का? हां हां. तर आता असं करतो मी. हे बघा त्याच्यात दिसतं पाहिजे, दिसलं तुला खतं? तर अशा प्रकारे हे 3 प्रकारचे खत मिक्स करून आपल्या फ्लॉवरला लागली जाणार आहे. याच्यामुळे काय होतं, जमिनीचे पोते सुधारतो, उत्पादनही मिळू शकतं. कारण शेतकऱ्याची अवस्था जर काय असेल तर देऊळबंद 2 पिक्चर बघावा, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची ती अवस्था आहे. देऊळबंद. देऊळबंद 2. आता इथं एक 24-24 टाकायचं बाकी राहिलेलं होतं, म्हणून आता मिक्स केल्यानंतर परत एकदा वरतून 24-24 टाकायचं आहे. तर आता ह्या मिश्रणामध्ये परत एकदा 24-24 हे ॲड होणार आहे आणि परत एकदा हे मिक्स करून मग थेट शेतात जाणार आहे. आता हे गोणीमध्ये भरून डायरेक्ट थेट वावरामध्ये जाणार. आणि आता आपण थेट वावरामध्येच भेटूयात, कॉलीफ्लॉवरच्या वावरामध्ये खत टाकायला. चला आपण आता डायरेक्ट वावरामध्ये आलो आहे. मस्त वावरामध्ये आता दादाचं खत टाकायचं काम चालू आहे. तर तुम्हाला मी सांगते, सकाळचे ना फक्त 9:30 वाजलेले बरं का. 9:30 वाजताना हे सगळे लोक बिना आंघोळीचे सकाळी सकाळी वावरात आलेले. कारण काय माहिती का, इतकं प्रचंड ऊन लागतंय आणि उन्हाच्या आत यांना घरी जायचं राहतं. आणि सकाळची ही ताजी हवा राहते. आणि सकाळी सकाळी आंघोळ खाण्यापिण्यामध्ये ना यांना टाईमपाससुद्धा करायला अजिबात आवडत नाही. म्हणजे त्यांचं असं आहे, काय असेल ते वावरामध्ये पहिलं पीक आणि नंतर आपलं खाणं पिणं काय असेल ते आपलं, असं त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हामध्ये कामं करण्यापेक्षा सकाळी सकाळी सगळं सोडून पहिले वावरात येणे, कामं करणे आणि मग नंतर घरी जाऊन काय असेल ते बघणे असं त्यांचा हे आहे. आणि खरंच आहे, कारण की काय करणार, ऊन इतकं लागतं आहे की खाणं पिणं आणि आंघोळीच्या जर नादी लागलं तर घरीच 9-10 वाजतात हेच करायला. त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट आहे ना, सकाळी सकाळी उठून डायरेक्ट वावरामध्ये येतात आणि उन्हाच्या वेळेत आहे ना घरी जातात. जेव्हा जास्त ऊन पडतं ना तेव्हा ते घरी जातात आणि तिथून पुढं मग त्यांच्या काय असेल ते बघतात. कारण की ऊन एवढं चटक्याचं लागते. 9:30 वाजलेत आणि अक्षरशः इतकं ऊन लागते ना, पूर्ण डोकं तापलेलं आहे माझं. आणि हे ना एवढ्या उन्हामध्ये कामं चाललेली त्यांची, म्हणजे 9:30 वाजले तशी.
तुम्ही विचार करा, त्यांना उठून डायरेक्ट येणंच आहे. कारण की आपल्यासारखं आंघोळ करान, हे करान, नाश्ता करान, जेवण करान, एवढा टाईमपास कर जर त्यांनी घरी केला तर वावरातले हे जे पिकं आहेत ना ते त्यांना असंच बुकेने मारावं लागेल. तर काय म्हणायचं दादा तुला? हा बरोबर आहे. ज्याप्रमाणे माणसाला भूक लागते त्याचप्रमाणे पिकाला भूक लागते. आणि ज्याप्रमाणे माणूस अन्न खातो म्हणजे चपाती असेल, भाजी असेल, किंवा शहराचं जर म्हणशील तर पिझ्झा आणि बर्गर असेल तर आमच्या फ्लावरसाठी हे जी खत आहे हे त्यांचं अन्न आहे, किंवा हाच त्यांचा आहार आहे, ऊर्जेचा स्रोत आहे. किंवा हाच त्यांचा पिझ्झा आणि बर्गर आहे. आणि ते जर उपाशी मरत असेल आणि आपण सावलीत बसायचं एका उन्हामध्ये, तर हे काही शेतकऱ्याला शोभनीय गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांच्याही जीवाची काळजी, आणि त्यांच्या जीवाची जर काळजी घेतली तर तो मात्र आमच्या जीवाची काळजी घेतो. आणि त्याच्यामुळं आम्ही हे कष्ट करतो. तर आता हे जे आपण मिक्स केलं होतं खत, ते खत टाकायचं काम चालू आहे. आता हे खत टाकून झाल्यानंतर लगेच पाणी द्यायचं ना रे? नाही नाही, अजून त्याला माती लावायची आता. अच्छा, माती लावायची का मग खताला? आता मग कशी माती लावणार आता याला? पर्याने थोडं बुजवत चालायचं. बुजवाटा द्यायचं या खोडाला, या फ्लावरच्या. आणि मग त्याच्यावरून पाणी देणार? त्याच्यावरून पण अजून काही मनातले प्रश्न असेल कारण तुझ्या हर प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या जगामध्ये एकमेव जर कोण असेल तो शेतकरी. शेतकरी म्हणजे जगातल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची ताकद ठेवणार फक्त शेतकरी आहे. तुम्ही एखाद्या तज्ञाकडे जात्या, हे विचारत्या, ते विचारत्या, तो एक स्पेशलिस्ट तज्ञ राहतो. हां, पण आमच्याकडं हर प्रकारचं स्पेशल ज्ञान आमच्याकडे राहतं. त्याच्यामुळे तू कुठलाही प्रश्न जर विचारला. आता या फ्लॉवरची, आता हे काय आहे, कोणती फ्लॉवर आहे ही? की अच्छा, इकडे ही आपली फ्लॉवर व्हाईट कलरची, आणि इकडे ब्रोकोली लावलेली ना? अच्छा, इकडे ठिबक जे केलेलं आहे, इकडे ही ब्रोकोली लावलेली आहे, आणि इकडे ही आपली व्हाईट कलरची फुलवर ना? हा, तेच फ्लावर फुलवर. आपल्या गावाकडे फुलवरच म्हणतात शक्यतो लोक. हा, तर इकडं फुल, काय झालं, फुलवर जे आहे फुलवर हा जुन्या म्हणजे त्याला मला फ्लावर म्हणतात. हा फ्लावर म्हणतात, पण आपले जुने माणसं बाबा नाही, की फुलवर म्हणतात. ते हा नाही नाही, शब्द म्हणता येत नव्हता म्हणून मग ते फ्लॉवरचं फुलवर झालं. फ्लावर नव्हतं. हा, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन जमत नव्हतं फ्लॉवर म्हणायचं, तर मग ते काय फुलवर म्हणायचे. तर असो, काही असो, फुलवर काय फ्लॉवर काय. काही जरी म्हणलं चला, आता इथे टोकर भरलेली आहे गवताची, एवढी टाकून आले मी इकडे रस्त्याला. तर आता भरवून खूपच ऊन पडलेलं आहे, 9-10 वाजताचं चटक्याचं ऊन लागते, आणि अजून पावसाचा थेंब इकडे नाही आहे. तर आपण आहे ना थोड्या वेळाने आता मम्मीशी सुद्धा बोलणार आहे की तिचं काय मत आहे शेतीबद्दल. आपण बघू काय बाजारभाव भेटत आहे, काय नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूच. आता तुम्हाला मी ते शेवट दाखवते. पण आता एवढंच हे गवत आहे ना, पहिले टाकून आले मी. आता आलेच आहे तर थोडंफार आहे ना हातभारसुद्धा लावायला पाहिजे. तर हा हातभारसुद्धा त्याच्यासाठी खूप मदतीचा हात बनू शकतो आपला. एवढी टोकं जरी टाकून आले ना तरी त्यांना ना खूप छान वाटतं की चला बाबा काय मी गवताची टोकं तरी टाकून आली ही पोरगी. म्हणजे काहीतरी आपण गावाला आल्यानंतर आहे ना हातभार लावणं हे जास्त गरजेचं आहे, म्हणजे महत्त्वाचं वाटतं मला तरी. तर चला आपण आता बघूयात पुढे अजून. जर भाव भेटते का रे याला? काय ते? अच्छा, पाणी नाही राहिलं म्हणून फ्लॉवर जवळ राहिल्यात. पण मग दरवर्षीप्रमाणे म्हणजे काय वाटतं तुला, बाजार भेटतील का? नाही, आता हे सगळं जमते. या आता काय झालं, शेतकरी म्हणून जर बोलायचं ठरलं तर शेतकरी हा अपेक्षा जगणारा मनुष्य आहे, किंवा हा त्याचा व्यवसाय शेतकऱ्याचा. पण जर बाजार भेटेल किंवा नाही भेटणार हे सांगू नाही शकत. नाही, हे जर सांगायचं जर ठरलं बाजारभावाप्रमाणे, तर अर्थशास्त्राचा नियम काय सांगतो, जर मागणी वाढली हां आणि पुरवठा कमी झाला हां तर नक्कीच बाजार भेटेल. पण पुरवठा जास्त झाला आणि मागणी कमी झाली तर बाजार भेटत नाही. हा अर्थशास्त्राचा नियम आहे. आणि ह्या नियमाने जर गेलं तर बाजारभावाचा अंदाज हा शेतकऱ्याला पटकन असा येत नाही. आणि एकमेव व्यवसाय हा शेती आहे का हा फक्त विश्वासाने केला जातो. बाकीचे तुम्ही जर व्यवसाय लोक करत असाल त्याच्यामध्ये वर्कर राहत्या, त्यांना 8 तासाची ड्युटी राहते. इथं जर विचार जर केला तर इथं तास किंवा असं फिक्स ड्युटी नाही किंवा फिक्स असा पगार नाही. इथं ही फक्त अपेक्षा हवी. समजा हे जे खतं हे कमीत कमी आज समज का ह्या वावराला जवळजवळ आपल्याला आता 15-16 हजाराची खतं लागणार. हां, आणि लास्टपर्यंत नाही फक्त एक डोस. एक डोसाचा 15-20 हजार. हां, म्हणजे आता या फ्लावरला कमीत कमी याचा रोपापासून जर व्हॅल्युएशन काढलं फवारणी वगैरे तर 50,000 रुपये खर्च आहे. हां, म्हणजे पीक चालू होईपर्यंत. पीक चालू होईपर्यंत हां. 50,000 रुपये आपल्याला मातीत टाकायची. आणि ही ताकद फक्त या शेतकऱ्यातच. म्हणजे असा एखादा करोड रुपये कमावणारा माणूस सुद्धा 5 रुपये असे मानव रस्त्यावर फेकून दाखव. त्याची ताकद 5 रुपये सुद्धा फेकायची नाही होत.
आणि हा एकमेव शेतकरी असा आहे का मातीमध्ये लाखो रुपये इन्व्हेस्ट करतो इन्व्हेस्ट करतो बिना याचे सिक्युरिटी विदाऊट विदाऊट सिक्युरिटीचे कितीतरी भरोशावर फक्त भरोसा. आणि त्याला जर भरोसा कोणता असेल तर एक निसर्गाचा आहे दुसरा सरकारचा आहे. पण आजकाल असं झालं आहे का धड भरोसा सरकारवर राहिला नाही निसर्गावर राहिला नाही आहे की नाही. आता ह्या मिनिटाला आता जून संपत आलेला आहे, अजून पावसाचा कुठं थेंबसुद्धा नाही, म्हणजे आमच्या भागात तर नाही. आणि सरकारचं जर म्हणशील तर फिक्स बाजारभाव कशालाच नाही, किंवा सध्या भेसळ इतकं वाढत चाललेलं आहे. आणि याला मूळ कारण जर कोण असेल तर मी म्हणून याला मूळ कारण समाज आहे. याचं कारण असं का ताजे पिकं खायचे सोडून तुम्ही डब्यातले जे पिकं खात्या आणि हे डब्यातले गोष्टी खाऊन तुमच्या आरोग्याला सुद्धा हे हानिकारक आहे. आणि ज्या गोष्टी आरोग्याला हानिकारक आहे तरी तुम्ही विशिष्ट चवीसाठी जर खात असाल तर तुमचं आयुष्य हे फक्त अल्पच असणार ध्यानात ठेवा. आम्ही कितीतरी वेळा आढळून सांगत असतो का आम्ही जैविक शेती करतो. जैविकतेकडे तुम्ही वळा, शेतकऱ्यांनी जैविकतेकडे वळा आणि खाणाऱ्यांनी सुद्धा जैविकतेचं खा, प्रूफ करून खा. ज्या दिवशी तुम्ही प्रूफ करून खाशाल त्या दिवशी तुम्ही एक सांगू सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तुमचं आरोग्य. तुम्ही किती कमी त्या काय कमी त्या आमच्या मुलांसाठी आम्ही याव करून ठेवलं, फ्लॅट घेतल्या, गाड्या घेतल्या, बंगला घेतल्या. आमचा पोरगा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो, पण त्याचं अल्प आयुष्य असेल तर तुमच्या त्या प्रॉपर्टीला किंमत जर काय असेल तर ती शून्य आहे. आणि म्हणून सांगायचा मुद्दा फक्त एवढंच आहे का तुम्ही शेतकऱ्यांना सपोर्ट करा, शेतकरी तुम्हाला सपोर्ट करते. जर तुम्ही शेतकऱ्यांना सपोर्ट नाही केला तर शेतकरी नाईलाज असतो रासायनिक खताचा जादा वापर करतील, रासायनिक औषधांचा जादा वापर करतील. ज्या गोष्टी वेळेत येणार त्या वेळेच्या अगोदरच तुम्हाला पोहोचतील, ते तयार होतात. आणि अवेळी तयार झाल्यानंतर त्या अवेळी वस्तू जर तुम्ही खाल्या तर तुमचं आयुष्य सुद्धा वेळेच्या अगोदरच संपणार आहे. आणि प्रभू ईश्वराने जे आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे सुंदर चांगलं, याचा तुम्ही नाश करून राहिलेले आहे. तुम्ही म्हणशाल नाही आम्ही एकदम एज्युकेटेड लोक आहे, आम्ही आत्महत्या करते नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही आत्महत्या करते नाही, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, सायलेंट सुसाईडच आहे एक प्रकारचं तुम्ही रासायनिक खाऊन सायलेंट सुसाईड म्हणजे तुम्ही आत्महत्याच करून राहिलेली आहे. फक्त तुम्हाला एक समजून नाही राहिलं किंवा तुम्हाला ते कळून नाही राहिलं. आणि म्हणून मी माझ्या अंतःकरणापासून सांगतो का तुम्ही मोलभाव नक्की करा, पण इतका करू नका का शेतकरी आत्महत्या करेन. आणि मोलभाव करत असताना तुम्ही इतकंही करू नका का तुम्ही स्वतःची आत्महत्या स्वतः करशाल. आज तू पाहिजे जर वैज्ञानिक भाषेत जर बोलायचं ठरलं, मी तुला मागं सांगितलं का शेतकऱ्याकडे हर प्रकारचं ज्ञान असतं, तो प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलिस्ट असतो. मी तुला एक सांगतो का मुलींचं बोलायचं ठरलं किंवा मुलांचं बोलायचं ठरलं तर आजची कंडिशन वेळेच्या अभावी मुली लवकर तू पाय मोठे होत चाललेले आहे. याला कारण काय माहिती आहे का, मोठ्या प्रमाणात रासायनिक शरीरात जाणं. आपण म्हणतो ना काय म्हणतो फास्ट फूड मुलींना म्हणजे आजकालच्या छोट्या मुलांना फास्ट फूड खायला देणार, बर्गर पिझ्झा आहे ते. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी आपण पाहतोय सगळ्या गोष्टी की बाबा वयाच्या अगोदरच मुलं मुली मोठे होऊ राहिलेत, त्यांचे हार्मोन्स अनबॅलन्स होत आहेत. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित आहार व्यवस्थित घेतला, नीटनेटके जर जगायचं असेल तर शेतकऱ्याला जर त्याला जादा अपेक्षा नसते का बाबा त्याच्याकडे खूप असा पैसा असावा, त्याच्याकडे लई मोठी बंगला असावा, गाडी असावा. त्याला शेवट उन्हातच काम करायचं, ही काळ्या दगडावरची देखील बरोबर. पण सांगायचा मुद्दा फक्त इतकाच आहे का जर तो जगला किंवा तो तुम्ही जर जगावला तर तो तुम्हाला जगवीन, कारण तो पोशिंदा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे. हे सांगू देवाला सुद्धा निवड हा शेतकऱ्याच्या वावरातूनच जातो. आणि जर देवाला निवड जर शेतकऱ्याच्या वावरातून जात असेल तर तुमचं पोट सुद्धा हा शेतकरी बघेल. तर आता खूप बोललेलो आहे, ज्ञान तर भरपूर आहे, वेळेचा अभाव आहे. पण जर असं बोलत राहिलं तर मी प्रश्न करतो ना तर कधी कधी मी 2.5-3 तास सुद्धा प्रश्न करतो जर वेळ असेल तर. पण आता मी ह्या मिनिटाला शेती करतोय आणि वेळेचा अभाव आहे, वावरांना खत टाकायचं आहे, पिकांना पाणी द्यायचं आहे, आणि त्याच्यामुळे आता मी थांबतो आणि कामाला लागतो. बरं, तर आपल्या दादाचे तुम्हाला मी दादाला सांगते तू तुझा व्हिडिओ चालू कर यूट्यूबला वगैरे. तर तुम्ही कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की तुम्हाला मनोज फटांगरेचे व्हिडिओ पाहायला आवडेल का, त्याचे स्वतःचे सेपरेट. आता मी काय 4 दिवसासाठी गावाला येते आणि थोडेफार व्हिडिओज काढते, पण तुम्ही त्यालाही इतकं भरभरून प्रेम देतात ना, तर तुम्ही नक्की सांगा की दादाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का. तसं जर तुम्ही सांगितलं ना तर त्यालाही थोडासा उत्साह वाढेल त्याचा, आणि तो शक्यतो ट्राय करेल करण्याचा, थोडीफार त्याची शेती दाखवण्याचा, चालू घडामोडी, त्याचे प्रवचन वगैरे जे त्याचं चाललेलं असतं तर ते दाखवण्याचा तो प्रयत्न करेल. पण तुम्ही एकदा फक्त एक काय म्हणतात त्याला हिंट द्या की बाबा आम्हाला आवडेल किंवा काय. जर तुम्ही सांगितलं तर तो चालू करेल नक्कीच, नाही तर मग आहेच त्याची लाईफ चालली आहे, त्याचे वेळ भेटेल तसं प्रवचन करतोय, शेती करतोय, बाकी चाललं आहे. पण तुम्हाला त्याचे व्हिडिओज पाहायला आवडले तर तसं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.
मग तुला काय वाटतं ग मम्मी, आमच्या आताच्या तरुण पिढीने शेतकऱ्याकडे म्हणजे शेतीकडे वळायला पाहिजे की नाही वळायला पाहिजे, कसं काय मार्गदर्शन करशील? बाई शेती जर मजूर भेटला, बाजारभाव असले तर शेती गण चांगली, पण त्याला कष्टाची गरज आहे. नाही कष्ट केले लोकांच्या भरशी काही नाही, मजुराचं काहीच नाही, त्याला राहतो घरचा राब. घरचा राब जर असला तर कष्ट शेती आहे व्यवस्थित, नाही तर काही नाही तर शेती तर कधीच कोणाला आवरणार नाही. पण आता नाही बाजारभाव तर काय, मग नोकरी बरं त्याच्यापेक्षा तसे 4 रुपये त्याला खत नाही, पाणी नाही, खत नाही, औषध नाही, काही नाही मारत राहत. 4 रुपये आले का बाजूला पडतात, 4 रुपये आले का बाजूला पडतात. ती नोकरी बरी एका वेळेला. मग तर शेतीला पाणी बी, खतही बी, औषधही बी, मजुरही बी, काही परवडत नाही. नोकरी आलं तर कसं 4 रुपये जास्त जागेवर राहते. आणि मग आताच्या पोरांना कसं नाही 4 रुपये हातात आले तर चिडचिड होती. आताच्या पोरांनी फक्त शिक्षण घेऊन नोकरीच करावा, कशा कोणा 4 रुपये मिळतील अशा. लय चिडचिड करून नाही चालत, थोडा संयम राखावा लागतो. संयम पाळा म्हणजे होतं सारं. म्हणजे आजकालच्या तरुण पिढीने शेती तर वळायला पाहिजे, पण मग संयमही ठेवावा लागेल तेवढाच. हां याचा अर्थ संयम असेल तरच आहे, कारण की कधी बाजारभाव भेटतो, कधी बाजारभाव भेटत नाही. तर त्याच्यामुळं शेती करायची म्हणजे पेशन्स लेवल आपल्याला ठेवावे लागतील, कारण की हे जसे ठेवतात त्यांना उत्पन्न भेटू नाही तर नाही भेटू, यांचे कामं चालूच राहतात. कांदे चाळे महिन्यापासून कांदे चाळतोय 1 एकराची. आणि बा त्याला डबचा बाजार नाही अजून. हे विद्यानाच कर केला, कुठं ते विद्या चाललं, ते विद्याना कर केला, ते विद्या संपाना. काय करावं, डिझेलचे बाजार, पेट्रोलचे बाजार चाल गगनाला भिडले. आणि ते कांदे आता इतकं गरम होतं ना, अशी कांदे काय उकळून निघेल. काही लोकांनी तर डायरेक्ट कांदे नेहमी इकडकड भरले, मध्येच सोडून दे, मध्येच असे पोळ्या सोडल्या, कडकडच भरून घेतली फक्त. इतकं उकडला यंदा कांदा, इतकं गरम होतं, सडून गेला. सोडून गेला डायरेक्ट. तरी बाजार नाही, थोडं कांदे तरी बाजार नाही. आम्ही डायरेक्ट महिन्याभर कांदे चालतो बाई, त्याला राहिले थोडे रे फुलावर नाही गवत डोकं वर काढलं, सोडलं का मग आलो फुलावरमध्ये नाही जायला, म्हणजे एक काम धड नाही. काय करा, शेतकरी अशा पांगेल, तिथेच मिळालं त्याच्यात मिळालं, हे सोड ते दर, ते सोड ते दर, 600 शेतकरी 600वर दर नाही. बाजार वाढून दे ना, काही करी ना, शेतकऱ्याचं लई मरण केलं. चला, असं आपलं कॉलीफ्लॉवरचं पीक यांनी घेतलेलं आहे. तर थोडासा शेतकऱ्यांना सपोर्ट करत चला, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.